समाजातील जुनाट रूढी परंपरांना छेद देत एकल महिलांना सन्मानाचे नवजीवन मिळवून देणारा एक क्रांतिकारी सामूहिक पुनर्विवाह सोहळा मेहकर येथे उत्साहात पार पडला. मानस फाउंडेशन, सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई आणि कृषी वैभव लॉन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याला 10 जोडप्यांनी नव्या आयुष्याची सुंदर सुरुवात केली. रविवारी 17 मे 2026 रोजी हॉटेल केव्ही प्राईड येथे सत्यशोधक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. तत्पूर्वी संपूर्ण मेहकर शहरातून या जोडप्यांची भव्य वरात काढण्यात आली. या सोहळ्याचे प्रास्ताविक मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक DS लहाणे यांनी केले. कार्यक्रमाचे संकल्पक प्राध्यापक लहाणे यांचे हे कार्य हिमालयाच्या उंचीचे असल्याचे ज्येष्ठ नेते श्यामबाबू उमाळकर म्हणाले. यावेळी दैनिक बातमी जगत परिवाराच्या वतीने संपादक कैलास राऊत यांनी प्राध्यापक लहाणे यांचा सन्मान केला. या प्रसंगी मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी हा सोहळा म्हणजे महापुरुषांच्या विचाराला अभिप्रेत असलेले कार्य असल्याचे प्रतिपादन केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शैलेश भाऊ सावजी, माजी सभापती सायलीताई सावजी, संचालक महेश रिंडे आणि मानस फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. या सामाजिक आंदोलनाला बळ देण्यासाठी नगराध्यक्ष किशोर गारोळे, ठाणेदार व्यंकटेश आलेवार, नगरसेवक महेश रिंढे, प्रसिद्ध समाजसेविका शाहीनताई पठाण, प्रतिभाताई भुतेकर, जोशीताई, स्वातीताई सावजी, मीना लहाणे, पंजाबराव गवई, जाधव साहेब, दिनकर पांडे, संदीप जाधव, शिवाजी शिंदे, गजानन मुळे, महेश ठाकरे, चरण आखाडे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद देऊन संसार उपयोगी साहित्याचे वाटप केले. कार्यक्रमाला नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे, उत्कर्ष अर्बन आणि समता अर्बन यांनी आर्थिक मदत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधिकर्ते म्हेत्रे यांनी केले, तर महेश रिंढे यांनी आभार मानले. प्रतिनिधी राहुल गवई, NTV न्यूज मराठी, बुलढाणा.